भेंडीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी भेंडी धुवून स्वच्छ पुसून त्यानंतर अशा प्रकारे कापून घ्या। त्याच्यानंतर एक टमाटर, कांदा आणि लसूण अशा प्रकारे बारीक कापून घ्या। त्याच्यानंतर एका भांड्यात भेंडी घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। हळद नंतर थोडंसं लाल तिखट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन आणि 1 चम्मच बेसन आणि थोडीशी कणिक टाकायची। कणिक टाकल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर त्याला 5 मिनटं थोडंसं साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे ते पूर्णपणे मॅरिनेट होऊन जाईल। हे झाल्यानंतर आता एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं। तेलला चांगलं मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं। सध्याच भेंडी फ्राय करायसाठी तेल थोडं जास्त घ्यायचं, नंतर ते तुम्ही कमी करू शकता। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी भेंडी तेवढ्या तेलात जेवढी तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता। मी डीप फ्राय पण नाही केली, शॅलो थोडं मीडियम ऑइलमध्ये त्याला चांगलं क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं फुल फ्लेमवरती। त्याच्यानंतर थोडं करून पूर्ण सर्व भेंडी अशा प्रकारे पूर्ण फ्राय करून घ्यायची। त्याचा कलर चेंज होतपर्यंत थोडा ते लक्षातच येऊन जातं की फ्राय भेंडी झाली की। बघू शकता अशा प्रकारे चांगलं गरम होऊ द्यायचं। भेंडी पूर्ण फ्राय झाल्यानंतर त्याला साईडला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। काढल्यानंतर त्याच वाचलेल्या तेलामध्ये तुम्ही तेल कमी पण करू शकता किंवा त्याच तेलामध्ये तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तेवढं घेऊन त्याच्यामध्ये लसूण, जिरं आणि मोहरी आधी छान मस्त फ्राय होऊ द्यायचं आणि लसूण थोडं ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो टाकून त्याला पण चांगलं व्यवस्थित होऊ द्यायचं। टोमॅटो व्हायला थोडा वेळ लागतो। थोडं मीडियम फ्लेमवरती हे चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं। टमाटर टाकल्यानंतर टमाटर थोडं सॉफ्ट व्हायसाठी ते वरून थोडंसं आणखी आपण कमी प्रमाणात मीठ टाकलं होतं आधी भेंडी फ्राय करायच्या वेळेस। आता त्याला आपण फोडणी घालत आहे म्हणून थोडंसं मीठ, पुन्हा थोडीशी हळद आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त किंवा मीठ कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर हे सगळे मसाले चांगले तेलामध्ये होऊ द्यायचे। चांगलं परतून घेतल्यानंतर तेलामध्ये छान एक मसाले आपले रेडी झाल्यावर आपण जी भेंडी केली होती ती याच्यामध्ये ॲड करायची। ॲड केल्यानंतर याला थोडं एकत्र छान पूर्णपणे मिक्स करून मस्त 5 मिनटं थोडा वेळ होऊ द्यायचं। याला झाकायची गरज पडत नाही। आपली भेंडी ऑलरेडी शिजलेली आहे, फक्त आपल्याला ते फोडणी घालून आपण त्यांची टेस्ट छान वाटण्यासाठी आपण हे स्टेप केली आहे। त्याच्यानंतर भेंडीला 5 मिनटं होऊ द्यायचं आणि 5 मिनटं भेंडी झाली की मस्त त्याच्यावरती थोडासा कोथिंबीर धुवून मस्त बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून द्या। बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे मस्त भेंडी छान क्रिस्पी दिसत आहे, कलरला पण छान दिसते आणि चवीला ते खूपच सुंदर लागते। खूपच टेस्टी ही रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आपण नॉर्मल भेंडी तर बनवतोच, पण अशा प्रकारे नवीन पद्धतीने थोडी ट्राय करून बघा। थोडं मी माझ्या पद्धतीने बनवली आहे, तुम्ही आपल्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता, पण अशा प्रकारे केली तर ही चवीला एकदम उत्तम लागते। आता एका सर्विंग बॉलमध्ये काढून घ्या। बघू शकता कलर इतका छान आला आहे आणि याची टेस्ट पण खूपच छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। चॅनलला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।